नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आज आपलं किती नंबरचं लेक्चर आहे? 16 नंबरचं लेक्चर आहे, 16वा लेक्चर आहे. आणि आता 16व्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.4ला सुरुवात करणार आहे. एक्सरसाइज 1.4ला सुरुवात करण्याच्या अगोदर टॉपिकचा थोडासा इंट्रोडक्शन देतो मी तुम्हाला. टॉपिकचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. एक्सरसाइज 1.4 मध्ये टोटल 4 क्वेश्चन आहेत. त्यातले पहिले 3 क्वेश्चन डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स या टॉपिकवरती डिपेंड आहे. मागचे जे डेरिव्हेटिव्हचे टॉपिक झाले त्याच्यापेक्षा पॅरामेट्रिक फंक्शन टॉपिक हा थोडासा वेगळा आहे आणि आयडेंटिफाय करायला पण सोपा आहे. म्हणजे कोणतं डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल हे पॅरामेट्रिक फंक्शनने सॉल्व करायचं हे आपल्याला लगेच ते एक्झाम्पल बघितलं का समजतं. तेच मी तुम्हाला आत्ता शिकवणार आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये काय असतं याचा थेरम असं सांगतो. याचा थेरम सांगतो इफ x इज इक्वल टू एफ ऑफ टी, म्हणजे x हे कोणाचं फंक्शन आहे? टीचं फंक्शन आहे. अँड y इज इक्वल टू एफ ऑफ टी, y पण कोणाचं फंक्शन आहे? टीचं फंक्शन आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू ही टीवर अवलंबून आहे, y ची व्हॅल्यू पण टीवर अवलंबून आहे. x आणि y हे डायरेक्ट एकमेकाचं फंक्शन नाही आहे. अशा वेळेस देन dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू असतं dy बाय dt अपॉन dx बाय dt. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t हे कशाचे इक्वल असतं? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x चे इक्वल असतं. कारण x हे टीचं फंक्शन आहे आणि y हे पण टीचं फंक्शन आहे. त्याच्यामुळे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किंवा y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हे डायरेक्ट घेतला जाऊ शकत नाही. म्हणून x चा डेरिव्हेटिव्ह हा विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचा म्हणजे dx बाय dt मिळेल. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचा म्हणजे dy बाय dt मिळेल. आणि dy बाय dt अपॉन dx बाय dt इज इक्वल टू dy बाय dx असतं. अजून समजा dy बाय dx ऐवजी आपल्याला dx बाय dy विचारलं. काय विचारलं? dx बाय dy म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू y विचारलं. तर हा कशाचा इक्वल असेल? हा इक्वल असेल dx बाय dt अपॉन dy बाय dtच्या. हा जो थेरम आहे याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. आणि आपल्याला ही एक्सरसाइज आता ह्याच थेरमवरती सॉल्व करायची. एवढंच पॉज करा आणि एकदा नोट डाऊन करा. फर्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये आपली पॅरामेट्रिक फंक्शनची कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल. x इज इक्वल टू एटी स्क्वेअर आहे म्हणजे x इज फंक्शन ऑफ टी. x ची व्हॅल्यू ही टीवर डिपेंड आहे. y इज इक्वल टू ट्वाईस एटी म्हणजे y ची व्हॅल्यू पण टीवरती डिपेंड आहे. आणि आपल्याला शोधायचं आहे dy बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x शोधायचं आहे. हिअर आता एक एक सॉल्व करून घ्यायचं. x इज इक्वल टू एटी स्क्वेअर दिलं आहे म्हणजे x हा टीचा फंक्शन आहे. म्हणून याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करायचं. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच dx बाय dt. आपल्याला dx बाय dt मिळाला इक्वल टू ए तर कॉन्स्टंट आहे, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. एक्स स्क्वेअरचा काय असतो? 2x असतो. मग टी स्क्वेअरचा काय असेल? 2t असेल. म्हणजे dx बाय dt इज इक्वल टू हा येईल ट्वाईस एटी. याला दिलं इक्वेशन नंबर 1. हा झाला dx बाय dt. नाउ y इज इक्वल टू काय? ट्वाईस एटी. याला पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायचं? टी करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच dy बाय dt इज इक्वल टू 2a कॉन्स्टंट आहे आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी किती येणार आहे? 1 म्हणजे dy बाय dt इज इक्वल टू आला ट्वाईस आहे. याला इक्वेशन नंबर दिला सेकंड. बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. काय सांगतो थेरम? थेरम सांगतो dy बाय dx इक्वल टू, आता इथे dy न्यूमरेटरला y म्हणजेच y ची टर्म इथे घ्यायची dy बाय dt आणि डिनॉमिनेटरला x आहे म्हणून इथे dx बाय dt. फक्त व्हॅल्यू पुट करून घ्यायच्या.
डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू ट्वाईस आहे, डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू ट्वाईस ए टी. 2a कॅन्सल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू होतो 1/t. हे झालं आपलं फायनल आन्सर. सिम्पल आहे हा टॉपिक, पण सोपा आहे आणि ओळखायला खूप सिम्पल आहे. एक्स एक्स इज फंक्शन ऑफ टी आणि वाय इज फंक्शन ऑफ टी दिलेलं आहे, त्याच्यामुळे इथे दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्स इज इक्वल टू ए कॉट टी, एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा अँड वाय इज इक्वल टू बी कोसेक थिटा. म्हणजे एक्स इज फंक्शन ऑफ थिटा अँड वाय इज ऑल्सो द फंक्शन ऑफ थिटा. पहिले एक्स पासून सुरुवात करू. हिअर एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू घ्यावं लागेल थिटा. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा काय येईल, डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू, ए तर कॉन्स्टंट आहे, कॉटचा डेरिव्हेटिव्ह, कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. डेरिव्हेटिव्ह ज्याची सुरुवात सी ने होते त्याचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. डी एक्स बाय डी थिटा इक्वल टू मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. याला इक्वेशन नंबर फर्स्ट दिला, इक्वेशन 1. नाउ वाय इक्वल टू बी कोसेक थिटा. याला पण डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा केला, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा डी वाय बाय डी थिटा इक्वल टू बी ॲज इट इज कोसेक, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक इंटू कॉट, तो मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. हा झाला डी वाय बाय डी एक्स. याला इक्वेशन नंबर सेकंड दिला. बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शनचा थेरम काय सांगतो, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. डी वाय बाय डी टी, सॉरी इथे डी वाय बाय डी थिटा आहे, टी असेल तर टी लिहायचं, थिटा असेल तर थिटा लिहायचं. इथे डी एक्स बाय डी थिटा, इथे डी वाय बाय डी थिटा, इथे डी वाय बाय डी थिटा लिहायला पाहिजे होतं. आता विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतलंय म्हणून टीला फक्त थिटाने रिप्लेस केलंय, बाकी काही बदल नाही. डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. मायनस साइन कॅन्सल होईल, एक कोसेक थिटा कॅन्सल होईल, दोन्ही मायनस कॅन्सल झाले म्हणजे उरतो फक्त बी अपॉन ए इंटू, आता इथे कॉट थिटा उरला आहे. कॉट थिटा, कॉट म्हणजे काय असतो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा असतं. कॉटच्या ऐवजी काय लिहिलं, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. इथे एक कोसेक थिटा उरला आहे, कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन साइन थिटा असतं. इथे एक कोसेक थिटा उरलेला आहे आणि कोसेक थिटाच्या ऐवजी काय लिहिलं, 1 अपॉन साइन थिटा लिहिलं. इथे वाटलंच तर मी बारीक लिहितो, कॉट थिटाच्या ऐवजी कॉस थिटा अपॉन साइन थिटा लिहिलं आणि कोसेक थिटाच्या ऐवजी 1 अपॉन साइन थिटा लिहिलं. हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे इथे उरतं काय, इथे उरतो बी अपॉन ए आणि फक्त कॉस थिटा. हा झाला आपला डी वाय बाय डी एक्स. हे झालं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा.
थर्ड एक्झाम्पल, एक्स इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर आणि वाय इक्वल टू लॉग ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू अंडर रूटमध्ये टर्म आहे आणि वाय इज इक्वल टू लॉगमध्ये टर्म आहे, पण मधली जी टर्म आहे ती दोघांकडे पण सारखीच आहे. आता पहिल्यांदा एक्स सॉल्व करायचं. हिअर एक्स इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आता याच्यामध्ये एक्स कशाचा फंक्शन आहे? पहिल्या एक्झाम्पलमध्ये टी होता, दुसऱ्यामध्ये थिटा होता, तिसऱ्यामध्ये एक्स हे एमचा फंक्शन आहे. ए हा कॉन्स्टंट घ्यायचा, एक्स हे कशाचं फंक्शन आहे? एमचं फंक्शन आहे. म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम. एक्स हा एमचा फंक्शन आहे, वाय हा सुद्धा एमचा फंक्शन आहे. म्हणजे एक्सला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एम. मग काय येईल? डी एक्स बाय डी एम इज इक्वल टू अंडर रूट आहे. अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू चेन रूलनुसार ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. ए हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0. एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एम किती येईल? हा 2m. डी एक्स बाय डी एम इज इक्वल टू 2m अपॉन 2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हा 2 पण कॅन्सल करून टाकू आपण. डी एक्स बाय डी एम इक्वल टू एम अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हा झाला डी एक्स बाय डी एम. याला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. आता सेम वाय इज इक्वल टू, नाऊ वाय इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. याला पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एम. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एम. विथ रिस्पेक्ट टू एम. आता पहिल्यांदा लॉग आहे, म्हणजे डी वाय बाय डी एम येईल. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, म्हणजे 1 लॉगच्या पुढे जे आहे ते इंटू ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. एचा जो 0 येईल, एम स्क्वेअरचा ट्वाईस एम. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर काय दिला? सेकंड. नाउ बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. शॉर्टकटमध्ये लिहिलं, समजून घ्या. काय येईल? हे डी वाय बाय डी एक्स शोधायचं असतो आपल्याला. वाय पण एमचा फंक्शन आहे, एक्स पण एमचा फंक्शन आहे. मग इथे डी वाय बाय काय यायला पाहिजे? डी एम अपॉन डी एक्स बाय डी एम. व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. इथे डी वाय बाय डी एम आहे, हे चुकून झालं. डी वाय बाय डी एम 2m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर डिवायडेड बाय एम अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. याच्यामधला हा एम आणि एम कॅन्सल होईल. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू अंडर रूटची टर्म ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इथे जाईल. हा 2 पण न्यूमरेटरला आहे, त्याला मल्टिप्लायचं असेल अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. आता इथे सिम्प्लिफिकेशन, एक सिम्पल ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट समजून घ्या. 2 अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अपॉन इथे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे, फक्त ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे. याला असं राहायचं अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर दोन झालेलं, म्हणजे त्याचा स्क्वेअर झाला. आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला परत ओरिजिनल टर्म मिळेल ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. सेपरेट का बरं केलं? कारण न्यूमरेटरच्या ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर सोबत आपल्याला एक टर्म कॅन्सल करायची. मग उरतं काय शेवटी? शेवटी उरतो डी वाय बाय डी एक्स इक्वल टू न्यूमरेटरला फक्त 2 उरतो डिवायडेड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा.
इथे खाली दिसत नाही आहे ना, हे मी इकडे लिहितो. फायनल आन्सर लिहितो इथे dy बाय dx. इथे न्यूमरेटरला फक्त 2 शिल्लक राहिलेला आहे आणि डिनॉमिनेटरला अंडर रूटची टर्म a² प्लस m². हे झालं फायनल आन्सर. ज्यांचं बाकी असेल त्यांनी लिहून घ्या. एक्झाम्पल 4 क्वेश्चन नंबर 1 मधला x इज इक्वल टू साइन थिटा दिला आहे, y इक्वल टू टॅन थिटा दिलेलं आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे. x थिटाचं फंक्शन आहे आणि y पण थिटाचं फंक्शन आहे. x इज इक्वल टू साइन थिटा घेऊ पहिल्यांदा. याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा dx बाय डी थिटा. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस थिटा. बस एवढंच. याला इक्वेशन नंबर काय दिला? फर्स्ट. नाऊ y इक्वल टू टॅन थिटा. याला पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थिटा. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा dy बाय डी थिटा इक्वल टू टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह. टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो sec² थिटा. हा झाला dy बाय dx. याला इक्वेशन नंबर सेकंड. याला दिलं आहे आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. बाय थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आपल्याला शोधायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू असणार आहे dy बाय, इथे काय थिटा आहे, dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा इक्वल टू dy बाय डी थिटा आला आहे sec² थिटा आणि हा आला आहे कॉस थिटा. sec² थिटा आणि हा कॉस थिटा. सॉल्व करायचं आहे. dy बाय dx इज इक्वल टू sec² थिटा अपॉन कॉस थिटा. हा sec² थिटा आपण तसाच ठेवू. हा 1 अपॉन कॉस आहे आणि 1 अपॉन कॉस काय असतो? सेक थिटाच असतो. हा कॉस आहे, याला असं लिहू शकतो आपण, हा sec² थिटा जसा आहे तसाच इंटू 1 अपॉन कॉस थिटा आणि 1 अपॉन कॉस. 1 अपॉन कॉस म्हणजेच काय असतं? सेक असतं. मग हे काय येईल? dy बाय dx इज इक्वल टू sec² इंटू सेक थिटा म्हणजे हे होईल sec³ थिटा. हे झालं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा. 5th नंबरचं एक्झाम्पल. x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा आणि y इक्वल टू b इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे पण असं काही जास्त बदल नाही आहे त्याच्यामध्ये. थोडेसे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वापरायचे. हिअर एक्सपासून सुरुवात करायची. मेथड तर तीच असणार आहे. a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू काय असेल? विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण x हे थिटाचं फंक्शन आहे आणि y पण थिटाचं फंक्शन आहे. म्हणजे आपल्याला मिळेल dx बाय डी थिटा इक्वल टू हा a तसाच इंटू 1चा डेरिव्हेटिव्ह 0. हा a कॉन्स्टंट आहे म्हणून तसाच 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थिटा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन. म्हणजे इथे काय होईल? मायनस साइन थिटा. हे मायनस ऑलरेडी आणि हे कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा आला आहे. डबल मायनस साइन झाला तिथे. dx बाय डी थिटा इक्वल टू a 0 मायनस मायनस म्हणजे प्लस होईल साइन थिटा. म्हणजे हे फक्त सिम्पली a साइन थिटा आहे. हा झाला dx बाय डी थिटा. इक्वेशन 1 देऊन टाकलं. नाऊ y इक्वल टू b इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. याला पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. म्हणजे इथे मिळेल dy बाय नाही रे एक्स नाही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय? थिटा. dy बाय डी थिटा इज इक्वल टू बी कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. आता इथे थिटा आहे, मागच्या वेळी 1 होता, आता थिटा आहे आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 मायनस साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, फक्त कॉस आहे म्हणून मायनसचं मायनस राहिलं. dy बाय
डी थिटा इक्वल टू, याच्यात काही बदलच नाही होणार, 1 मायनस कॉस थिटा. याला इक्वेशन नंबर काय दिला, सेकंड. बाय थेरम. आता पुढे तुम्ही लिहून घ्या, थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. dy बाय dx इक्वल टू dy बाय d थिटा अपॉन dx बाय d थिटा इज इक्वल टू dy बाय d थिटाची व्हॅल्यू b इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा अपॉन इथे a साइन थिटा. इथे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले वापरायचे, आणि कोणते फॉर्म्युले वापरायचे ते मी लिहितो इथे. 1 मायनस कॉस थिटा, जर 1 मायनस असेल तर 2 काय असतं, साइन स्क्वेअर असतं, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथे थिटा असेल तिथे थिटा बाय 2 असतं, आणि इथे 1 मायनस असेल तर साइन स्क्वेअर असतं, आणि 1 प्लस असेल तर कॉस स्क्वेअर असतं. तो पण फॉर्म्युला लिहून दाखवतो. 1 प्लस कॉस थिटा असेल तर 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असतं. पण हा फॉर्म्युला इथे वापरायचा नाही आहे, हे दोन पॅरलल फॉर्म्युले म्हणून सांगितले. आणि दुसरा फॉर्म्युला आहे साइन थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला ॲक्च्युली साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा असतं. इथे अँगल जेवढा आहे त्याचा हाफ अँगल इकडे घेतला आपण. हे दोन फॉर्म्युले यूज करायचे, एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला. dy बाय dx इक्वल टू हा b तसाच 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. इथला a राहिला हा a इक्वल टू हा b तसाच हा 2 डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल, साइन स्क्वेअर मधला साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 2 आहे, 2 साइन, त्याच्यातला एक साइन आणि हा डिनॉमिनेटरचा साइन कॅन्सल, उरतो फक्त b आणि इथे उरतो साइन थिटा बाय 2. डिनॉमिनेटरला उरतो a आणि उरतो कॉस थिटा बाय 2. फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल टू हा b आणि हा a, b अपॉन a, साइन अपॉन कॉस असतं tan थिटा बाय 2. पॉज करा, नोट डाउन करा. नेक्स्ट 6 नंबरचं एक्झाम्पल. x इज इक्वल टू t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेस टू a, y इक्वल टू a रेस टू t प्लस 1 अपॉन t. म्हणजे t प्लस 1 अपॉन t आणि t प्लस 1 अपॉन t दोन्हीकडे टर्म सेम आहे, बाकी मात्र फॉर्मॅटिंग वेगवेगळी. हिअर x इज इक्वल टू t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेस टू a. म्हणजे x हे टीचं फंक्शन आहे. x कशाचं फंक्शन आहे, टीचं फंक्शन आहे. मग याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केला तर काय मिळेल आपल्याला, आपल्याला मिळेल dx बाय dt इज इक्वल टू dx बाय dt. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, याच्यासाठी कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, हे फंक्शन आहे म्हणजे याला आपण x म्हणू, आणि हा कॉन्स्टंट आहे, फंक्शन रेस टू कॉन्स्टंट म्हणजे x रेस टू n चा फॉर्म्युला अप्लाय होईल, आणि x रेस टू n चा फॉर्म्युला असतो n इंटू x रेस टू n मायनस 1 डेरिव्हेटिव्हसाठी. त्याच पद्धतीने मग a इंटू t प्लस 1 अपॉन t रेस टू a मायनस 1. याला थोडं मॉडिफाय करून घेऊ, dx बाय dt इक्वल टू a इंटू t प्लस 1 अपॉन t रेस टू a इंटू t प्लस 1 अपॉन t रेस टू मायनस 1. बेस सारखा असेल तर पॉवरची ॲडिशन होते, इथे a आणि मायनस 1 केलं, किंवा हा मायनस 1 आहे आपण पुढच्या स्टेपमध्ये घेऊ, त्याला डिनॉमिनेटरला न्यायचं. dt इक्वल टू a t प्लस 1 अपॉन t रेस टू a अपॉन t प्लस 1 अपॉन t रेस टू 1. हा 1 नाही लिहिलं तरी चालतो. हा झाला dx बाय dt. याला इक्वेशन नंबर 1 दिला. सेम y इक्वल टू काय, a रेस टू t प्लस 1 अपॉन t आहे. आता कॉन्स्टंट रेस टू फंक्शन आहे म्हणजे a रेस टू x, आणि a रेस टू x चा फॉर्म्युला असतो a रेस टू x लॉग a.
मग आता काय येईल, याला डिफरन्शिएट केलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करावं लागेल. म्हणजे मिळेल dy बाय dt इज इक्वल टू ए रेस टू एक्स, म्हणजेच ए रेस टू इथे जे आहे ते टी प्लस 1/t इंटू लॉग ऑफ ए इंटू टी प्लस 1/tचा डेरिव्हेटिव्ह, टी प्लस 1/tचा डेरिव्हेटिव्ह, टीचा डेरिव्हेटिव्ह तर 1 असेल आणि 1/tचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 1/t². 1/x डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1/x². ह्या dy बाय dt ला आपण ॲज इट इज असंच ठेवू. याला इक्वेशन नंबर 2 देतो. इक्वेशन 1 कडे परत एकदा बघा, इथे काय राहिले आपलं. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण टी प्लस 1/t रेस टू ए मायनस 1, पण टी प्लस 1/tचा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं बाकी. काय येईल मग, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1/tचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/t². तीच टर्म इथे कॅरी फॉरवर्ड होईल, 1 मायनस 1/tचा² इथे पण येईल 1 मायनस 1/t² बाय थेरम. आपल्याला शोधायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू असतो dy बाय dt अपॉन dx बाय dt. पूर्ण टोटल टर्म इथे लिहून घेऊ आपण. dy बाय dt काय, ए रेस टू टी प्लस 1/t लॉग ए 1 मायनस 1/t² डिवायडेड बाय इथे पण हा ए टी प्लस 1/t रेस टू ए, ही पण न्यूमरेटरलाच टर्म 1 मायनस 1/t² आणि याच्या डिनॉमिनेटरला काय टी प्लस 1/t. टी प्लस 1/t रेस टू 1 म्हणजे बाय डिफॉल्ट असतोच तो, नाही दिला तरी चालतो. आता इथे मॉडिफिकेशन्स करून घ्यायचेत. ए रेस टू टी प्लस 1/t, ए रेस टू टी प्लस 1/t म्हणजे काय आहे तर वाय, म्हणजे याच्याऐवजी काय लिहू शकतो आपण फक्त वाय इंटू लॉग ए 1 मायनस 1/t², 1 मायनस 1/t², न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं कॅन्सल होऊन जाईल. वाय इंटू लॉग ए एवढंच राहिले ते, हा ए तसाच इंटू टी प्लस 1/t रेस टू ए, टी प्लस 1/t रेस टू ए म्हणजे काय तर एक्स आहे, म्हणजे हे टी प्लस 1/t रेस टू ए याच्या जागी काय येईल एक्स. आता उरलं काय टी प्लस 1/t, पण तो कुठे आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय असतो न्यूमरेटर असतो. याला न्यूमरेटरला शिफ्ट करून घेऊ आपण टी प्लस 1/t. हा झाला न्यूमरेटर ए इंटू एक्स, ए इंटू एक्स इथे लिहिलं. एवढं एकदा पॉज करा, नोट डाऊन करा. नोट डाऊन जर झालं असेल तर मी हे वरचा काही पार्ट रफ करतो. dy बाय dx इज इक्वल टू वाय इंटू लॉग ए, इथे मल्टिप्लाय करायचं टी इंटू टी काय होईल t² होईल प्लस 1/t अपॉन ए इंटू एक्स, वाय इंटू लॉग ए इंटू हा t² प्लस 1 न्यूमरेटरला आहे, हा टी डिनॉमिनेटरला आहे म्हणजे तो डिनॉमिनेटरला शिफ्ट करून टाकायचा ए एक्स आणि हा टी याला मल्टिप्लाय dy बाय dx. हे झालं फायनल आन्सर. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट 7 नंबरचं एक्झाम्पल. एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t अपॉन 1 प्लस t² आणि वाय इज इक्वल टू सेक इनवर्स √1 प्लस t². हे एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या टॉपिकवरती डिपेंड आहे. आता आपल्या सिक्वेन्सनुसारच जायचं आहे. एक्स हे टीचं फंक्शन आहे, वाय हे टीचं फंक्शन आहे, म्हणजे आपल्याला पॅरामेट्रिकनेच सॉल्व करायचं आहे. फक्त एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी शोधण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या टॉपिकची हेल्प घ्यावी लागणार आहे. म्हणजे तो टॉपिक आपला तिथं क्लिअर पाहिजे आणि आपला ऑलरेडी तो टॉपिक झालेला आहे. आता पहिल्यांदा एक्सपासून सुरुवात करू. एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 2t अपॉन 1 प्लस t². इथे काय करायचं आता
डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा, सबस्टिट्यूशन करायचं. काय सबस्टिट्यूशन करायचं आहे बघा. पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा, टी इज इक्वल टू टॅन थिटा, दॅट इज थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी. मग हे एक्स इज इक्वल टू काय होऊन जाईल, कॉस इनवर्स टू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि हे टू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा. हा फॉर्म्युला कशाचा आहे, कॉस 2 थिटाचा. इथे फॉर्म्युला लिहितो मी, कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होऊन जाईल. एक्स इज इक्वल टू उरतं 2 थिटा, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 2 थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ टी. आता एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स टी आला आहे. आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टीने. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू 2. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे हे येईल हा 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा झाला डी एक्स बाय डी टी. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. जसं आता एक्ससाठी सॉल्व केलं तसं वायसाठी. नाऊ वाय इक्वल टू सेक इनवर्स अंडर रूट 1 प्लस टी स्क्वेअर. इथे पण पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा, टॅन थिटाच पुट करायचं. टी इज इक्वल टू टॅन थिटा जर पुट केलं तर काय होईल बरं, हे होईल थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी. इकडे पण तेच झालं होतं. मग वाय इक्वल टू सेक इनवर्स अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर काय असतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर असतो सेक स्क्वेअर अंडर रूट सेक स्क्वेअर थिटा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, सेक इनवर्स ऑफ सेक थिटा. सेक इनवर्स आणि सेक कॅन्सल म्हणजे वाय इक्वल टू उरतो फक्त थिटा. वाय इक्वल टू थिटा आहे, म्हणजेच थिटा काय आहे तर टॅन इनवर्स आहे, टॅन इनवर्स ऑफ टी. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजेच मिळतो डी वाय बाय डी टी इज इक्वल टू टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 2 दिला. बाय थेरम डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा थेरम. पहिल्यांदा एवढं पॉज करा आणि नोट डाऊन करा. बाय थेरम. आता थेरम काय सांगतो, थेरम सांगतो डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू डी वाय बाय डी टी. इथून व्हॅल्यू घ्यायची 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. डी एक्स बाय डी टी इथून व्हॅल्यू घ्यायची 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इथे टॅन इनवर्स ऑफ टी आहे, टॅन इनवर्स ऑफ टी म्हणजे इथे टी स्क्वेअर होईल. आता हे 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल, फक्त उरतो काय, न्यूमरेटरला 1 उरतो आणि डिनॉमिनेटरला 2 उरतो, म्हणजे याचा आन्सर येतं 1/2. फक्त 1/2 आन्सर येतं याचं. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट 8 नंबरचं एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 1चं लास्ट एक्झाम्पल. एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 4t क्यूब मायनस 3t आणि वाय इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी. आपल्या रेग्युलर मेथडने सॉल्व करायचं. ट्रिग्नोमेट्री बेस एक्झाम्पल आहे. हिअर एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 4t क्यूब मायनस 3t. आता इथे पण सबस्टिट्यूशन करावं लागेल. इथे कॉस इनवर्स आहे म्हणजे मध्ये कॉस आला पाहिजे, तर सबस्टिट्यूशन काय करायचं हे समजून घ्या. पुट टी इज इक्वल टू कॉस थिटा, टी इज इक्वल टू कॉस थिटा पुट करायचं आहे. दॅट इज थिटा इज इक्वल टू काय येईल मग
कॉस इन्व्हर्स ऑफ टी येईल. का बरं पुट करायचं हेही सांगतो. फॉर्म्युला आहे कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. जर आपण इथे कॉस थिटा पुट केला तर ऑटोमॅटिक कन्वर्जन होऊन जाईल. कॉस इन्व्हर्स ऑफ इथे होऊन जाईल 4 टीच्या जागी कॉस म्हणजे 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. म्हणजे हे होऊन जाईल कॉस इन्व्हर्स 4 कॉस क्यूब मायनस 3 कॉस थिटा. हे काय होऊन जाईल कॉस 3 थिटा. कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल होऊन जाईल म्हणजे एक्स इज इक्वल टू उरतो 3 थिटा. एक्स इज इक्वल टू 3 थिटा. एक्स इज इक्वल टू 3 थिटा आहे. थिटाची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 3. थिटाची व्हॅल्यू काय आलेली आहे कॉस इन्व्हर्स ऑफ टी. कॉस इन्व्हर्स ऑफ टी याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स नाही रे, विथ रिस्पेक्ट टू काय टी. एक्स हे टीचं फंक्शन आहे. डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू येईल 3 कॉन्स्टंट. आता कॉस इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह असतो -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे इथे टी आहे टी स्क्वेअर. डी एक्स बाय डी टी इक्वल टू परत एकदा मॉडिफाय करून -3 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 देऊ. हे झालं एक्ससाठी. आता वायसाठी नाव वाय इक्वल टू टॅन इन्व्हर्स अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी. इथे पण टी इज इक्वल टू कॉस थिटाच पुट करायचं आहे. पुट टी इक्वल टू कॉस थिटा दॅट इज थिटा इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ टी. म्हणजे काय होईल वाय इक्वल टू टॅन इन्व्हर्स अंडर रूट 1 मायनस कॉस पुट केल्या 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल अपॉन कॉस थिटा टॅन इन्व्हर्स 1 मायनस कॉस स्क्वेअर. 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर असतं आणि अंडर रूट साइन स्क्वेअर म्हणजे काय होईल फक्त साइन थिटा होईल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा असतं. टॅन इन्व्हर्स टॅन कॅन्सल म्हणजे वाय इक्वल टू उरतो फक्त थिटा. वाय इक्वल टू उरतो फक्त थिटा. एकदा पॉज करा, नोट डाऊन करा. हा सुरुवातीचा काही पार्ट मी रफ करतो. वाय इक्वल टू उरला आहे थिटा म्हणजेच वाय इक्वल टू थिटाची व्हॅल्यू काय आहे कॉस इन्व्हर्स आहे. कॉस इन्व्हर्स ऑफ टी. याला पण डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टीज. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केल्यावर इथे काय उरेल डी वाय बाय डी टी इक्वल टू कॉस इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असतं म्हणजे 1 मायनस टी स्क्वेअर होईल. याला सेकंड एक दिला इक्वेशन नंबर 2 दिला बाय थेरम. थेरम काय सांगतो थेरम सांगतो डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू इथेच आहे -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय -3 अपॉन अंडर रूट 1 मायनस टी स्क्वेअर. ह्या दोन्ही व्हॅल्यू काय होतील कॅन्सल होतील. हे मायनस पण कॅन्सल होऊन जातील प्लस होऊन जाईल. हा न्यूमरेटरला 1 उरला आहे डिनॉमिनेटरला 3 उरला आहे म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू उरतो आहे फक्त 1/3. पॉज करा आणि नोट डाऊन करा.